पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला। मंचर इथल्या नंदी चौकामध्ये विरोधकांनी आंदोलन केलं आणि पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला। या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावं, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली। उन्हाळ्याच्या बाया काम करते शेतामध्ये, यांना परवडले ते नाही, यांना म्हणा बसा तुम्ही उन्हात, मग तुम्ही कांद्याला भाव देते नाही। सत्य ते सत्य ते सत्यच आहे, त्यांना काय घेणं, त्यांना कुठं ऊन लागते। शेतकरी मरायला लागला, यांनी गावा शेतकरी यांना फक्त मोठेपणा पाहिजे, देऊच नका कोणी एवढं, कोणाला देऊ नका। मग यांना कसं मोठेपणा येतो बघू, हे सावलीत बसून मजा करतात, शेतकऱ्याला तळायला लावलं यांनी। काय केलं आम्हाला, लाईट नाही, पाणी नाही, तुम्हाला सांगते कोणीच नाही। काय करायचं, आम्ही मरायचं का, ऊन कसं लागायचं, एवढं उन्हात बायानी कामं करायचं। 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो। महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो। टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो। आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी, स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही, काय तुम्हाला कोण थांबवतं? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका। 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मरायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली, आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय। ही परिस्थिती योग्य नाही। निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे। जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं? मग काय करायचं? हात वर करून सांगा, नक्की का?